बाबा काय अलीकडे संख्या खूप वाढल्याचं दिसतंय, काय चित्र दिसतं तुम्हाला? नाही नाही, काय संख्या तर येतेच, पब्लिक येतात, पब्लिक येतात. आता तुम्ही बघताय, आता बंद केलंय. आता ते बंद काय मुळे केलंय आम्हालाही माहिती नाही. बर. ते असं होतंय. माग पण आता बंद केलं तर ते चालू केलं नंतर. काय लोक काय विचारते तिथं आल्यावर? काय नाही विचारत, आता काय खाली असंच बंद आहे. आता दाखवतात तर बंद आहे म्हणतात, सांगतात. आता कुणाला माहिती आहे काय बंद. काही घटना घडली त्या अगरवालची हत्येची, हा, ते विचारतात का लोक इथं आल्यावर तुम्हाला? नाही नाही, ते काही आम्हाला इथं तर नाही विचारित. पण ते संख्या वाढलेली आहे त्या घटनेनंतर. नाही नाही, संख्या तर चालूच आहे. संख्याबद्दल काय वाद नाही. उलट सकाळी आलं का त्या दिवशी असंच केलं, बंद केलं, दुपारनंतर चालू केलं. परत दुपारी पब्लिक आली, चालू झालं. त्यानंतर त्या यांना नेलं वरती, परत वरती गेलं. ते म्हणले त्यांना आणले खाली, मग परत चालू केलं. त्या घटनेमुळे त्रास पण वाढलाय, म्हणजे तुमचा व्यवसाय सारखा बंद करावा लागतो. हा हा, बंद करायला लागतो. म्हणजे याचं झालं का बंदच करायला लागतं. आता वरती म्हणले बंद केले, आता पब्लिक जाते ना. आता खाली पब्लिक आलती, तुम्ही पब्लिकचंही मग असे घेऊ शकता. खाली बॉम्बेवरून आलते, म्हणले काय झाले, ते बंद केले त्यांनी. ठीक आहे, ठीक आहे. तुमचं नाव सांगा. आनंदाई तुम्ही व्यवसायिकच आहे का? मग अपने नहीं, अभी तक लोहे का देखा तो नहीं है, लेकिन क्या है कि हत्याकांड हुआ, इसको अपने को जानने की बहुत उत्सुकता थी, लेकिन क्या है कि अभी जाने को नहीं मिल रहा है। बाकी क्या है, जो ये प्यार वगैरह करते हैं ना, वो ऐसी घटना करते हैं। मतलब उसको क्या है कि कोई लड़का किसी लड़की पे इतना ट्रस्ट दिखाता है और फिर ऐसी जगह पे उसको घुमाने लेके आता है, और वो फिर उसके बाद उसके ऊपर धोखाघात विश्वासघात करते हैं ना। ऐसी लड़कियों के ऊपर कभी भरोसा नहीं करना चाहिए, और प्यार करो तो भी इतना नहीं करना कि कभी भी अपने सर में ऐसा कांड करे। उससे थोड़ा क्या है, अपने को संभल के रहना चाहिए। बाकी क्या है कि लोग लड़कियों के प्यार में बहुत पागल हो जाते हैं, लेकिन वो क्या है, प्यार करो लेकिन थोड़ा उसके क्या है, संभल के रहना चाहिए। अभी अपन ने उसका हत्याकांड देखा कि वो लड़के ने कितना उसके ऊपर ट्रस्ट रखा होगा। वो उसको इतना घुमाने करने के लिए लेके आया, फिर भी उसके साथ में जो कांड हुआ, उसके बाद में अपने को एक जानने को मिलता है कि लड़कियों को अपन ऐसी जगह लेके जाओ तो भी उसको क्या है कि कुछ ऐसा विश्वास रखो कि अपन उससे प्यार करते हैं, लेकिन इस चीज़ से थोड़ा दूर रखने का, कि अपने साथ में कभी ऐसा करे। नाम बताइए। मेरा नाम मुकेश है, मुकेश माली। जस्ट आत्ताच आलो आम्ही लोहगड बघायला. आम्ही 4-5 दिवसांनी बघत होतो, म्हणलं लोहगड जाऊ. आता ही सीन झाल्यामुळे कसं आता आम्हाला चांगलं नाही वाटलं. आम्ही येऊन बघितलं. आता आमचं गेट तर टायमिंग तर होता, त्यामुळे आम्ही लोक दुसरं निघाले होते. आता कसे हे सीन झाल्यामुळे कसे आता लय दुखत होते, पण काय चांगल्या गोष्टी नाहीये. आता कसे आपल्या शिवाजी महाराजचं आता हे किल्ल्यामध्ये असं सीन झालंय, हे गोष्टी कसे लोकांना दुखत आहे, नाव खराब होते एका माणसं म्हणून झाले. हे गोष्टी नाही बरं, पण ठीक आहे. आता काय त्यांच्या सगळ्यांना काहीतरी याचा ऑप्शन व्हायला पाहिजे. असे गोष्टी आल्या ना, म्हणजे कसे झाले तर यांना म्हणजे काय कटी सजा द्यावा. नाव सांगा तुमचं. माझं नाव जितेंद्र कुमार. मी पुण्यावरनं आलेलो आहे आणि लोहगडावरती मी वरती जाऊन सर्व परिसर पाहिला, पण सर्वांना तो स्पॉटच बघायचा होता की जे सिया गोयलनी त्या केतन अगरवालला जे ढकललं नाही का, आणि आता खाली उतरताना पण मन असं कासावीस झालं नाही का, की त्या मुलाला ढकलल्यानंतर जेव्हा तो दरीत पडला तर त्याचा जीव काय म्हणाला असेल की तो खाली पडून होता, खायला प्यायला नाही, कुठली मदत नाही, आणि तो मुलगा मृत्युमुखी पडला. खूपच चुकीची गोष्ट केली त्या मुलीने. आणि कॉलेजच्या जे झेंजी आत्ता आहेत त्यांच्यावर खूप चांगले संस्कार व्हायला पाहिजेत, तरच काहीतरी नाही का बदल होईल.
तरुण मुलींवरती नाही का चित्रपटांचा प्रभाव किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव, इंस्टाग्राम, फेसबुक याचा प्रभाव किंवा वाढलेली व्यसनाधीनता आणि त्याचा मेंदू झालेला परिणाम आणि ती अभ्यासाचं महत्त्व नाही राहिलं कॉलेजला वगैरे आणि काय काय वेगळ्याच प्रकारची गोष्ट आहे की कमी वेळात जास्त श्रीमंत होणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधून पटकन प्रसिद्धी मिळवणे ह्या सगळ्या तरुणाईवर झालेला परिणाम आहे आणि ही तर गोष्ट खूप भयानक घडलेली आहे, एक लाजिरवाणी गोष्ट आहे. माझं नाव प्रतीक बनसोडे. ठीक आहे. हिंदी काय बदल दिसते? पर्यटक जास्त वाढलेत का आपल्या इथे? हा पर्यटक तर वाढले की रोजचं पब्लिक आहे इथे. चालूच आहे. बर पब्लिक ही चालूच आहे रोजचीच आहे. बर. पाऊस असता तर अजून जास्त वाढली असते. म्हणजे आधी समजा असं म्हणतात, वरती आम्ही विचारलं, आधी 400 यायचे एरवी, ते 600 झाले आणि शनिवार रविवारला 1100 ते 1415 झाले. तसा दिसतोय का तुम्हाला? 25 वगैरे किती टक्के वाढलेले आहेत? हा 5-25% तर वाढलीच पब्लिक वाढलेलीच आहे. पब्लिक ते गावतील हे नाही, पब्लिक वाढली. पण काय इथं आल्यानंतर चर्चा काय त्या नाही नाही चर्चेमध्ये काही करत नाही. काय आपले येतात वर जातात त्याला बघतात, खाली येतात त्याला तर नाश्ता करतात, नाही तर आपले चालले सर्व गाड्याचे. पण ते केतन अगरवालची चर्चा होती इथं की काय वर बघून आल्यानंतर नाही इथं खाली तर नाही यांची पर्यटक बसल्यानंतर उत्सुकता. करत. पर्यटक करू शकतात. हा तेच की पर्यटकांच म्हणतो, पर्यटक चर्चा करतात काय झालं कसं झालं ते पण आता आपल्याला तेवढं माहिती नसतं ना, आपल्याला हे करायचं आहे. ते तर खायला बसल्यावर त्यांच्या त्यांची होती चर्चा. उत्सुकता आहे म्हणजे सगळ्यांना की काय झालं बघायला. हा आहे भेटेल. वाढलेली दिसते का आता तुम्हाला या 4-5 दिवसामध्ये पर्यटकांची? या पावसाळ्यामध्ये संख्या वाढलेलीच असते. 8 महिने पब्लिक राहते. 8 महिने. हा बाकी उन्हाळ्यामध्ये कमी राहते. बरं. आता आम्ही वर जाऊन आलो, ज्याला त्याला विचारलं तर केतन अगरवालची हत्या कुठं झाली हे पाहायला आलोय. तर तसं काही पर्यटकांमध्ये दिसतंय का एक उत्सुकता की नेमकं काय झालंय इथं बघायला? जेवढे पर्यटक येतात ना हा ते फिरायला येतच आहे. आणि दुसरी गोष्ट नाही, आता स्पॉट कुठे गेले, हा कुठं झाले, हे सगळी पब्लिक तेच विचारते. उत्सुकता ती दिसते जी की कुठं झाली ही घटना, देशभर ज्याची चर्चा झाली त्याची. हा किती संख्या वाढली असेल? एक 25% वाढली का संख्या? काय दिसतंय तुम्हाला एक अंदाजे? तुमचा अंदाज काय आहे की एक 10 दिवसापूर्वी किती होते लोक आणि आता किती आलेले? आता पब्लिक तशी म्हणलं तर पाऊस हा पडलाय आणि हे प्रकरणामुळे, बरोबर, अगरवाल प्रकरणामुळे पब्लिक थोडी वाढलेली आहे. 25% तरी वाढली. पण फायदा होते का? व्यवसायाचा फायदा झालाय का त्या वाढल्यामुळे? काय जास्त फायदा नाहीच आहे. कारण की सातत्याने किल्ला बंद राहील, त्यामुळे सगळे पब्लिक आलेली निघून जाते. या घटनेमुळे पोलिसांचा पण वारंवार इथे येत आहे, त्याच्यामुळं एक धंद्यावरती पण थोडासा परिणाम झालाय, कारण त्यांच्या तपासासाठी बंद करावं लागत असल्यामुळे. तपासामुळे बाकीच्या पर्यटकांवर नाराजही होत आहे आणि पर्यटन व्यवसायामध्ये पण बराचसा फरक पडतो. व्यवसायाला पण थोडा फटका बसतो. व्यवसायाला आहे फटका आहे. तुमचे नाव सांगा. माझं नाव प्रकाश पेकर.